Good morning, students. Today we are going to start a new topic in Maths 2. That is third topic, indefinite integration. Now, we know that derivatives are used for finding the slopes of tangents, maximum or minimum values of the function. म्हणजेच काय, तर आपण याच्यापूर्वीच डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक बघितला आहे. तर त्याच्यामध्ये आपण डेरिव्हेटिव्हचा यूज कशासाठी करतो, तर जी कर्वला आपण टँजंट काढलेली असते त्या टँजंटचा स्लोप काढण्यासाठी आपण डेरिव्हेटिव्ह यूज करतो. तसंच मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी आपण फंक्शनची व्हॅल्यू मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू फंक्शनची आपण फाईंड करण्यासाठी आपण डेरिव्हेटिव्ह यूज करतो. तर आपण ह्या टॉपिकमध्ये नवीन शिकणार आहोत ते म्हणजेच इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन म्हणजेच अँटी डेरिव्हेटिव्ह असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. तर इंटिग्रेशन म्हणजेच काय, तर ज्या फंक्शनचं आपण डेरिव्हेटिव्ह काढतो ते जर फंक्शन आपल्याला फाईंड करायचं असेल ओरिजिनल फंक्शन, तर त्याच्यासाठी आपण इंटिग्रेशन यूज करणार आहोत. तर इंटिग्रेशन हे कसं वाचायचं बघा. द इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज जी ऑफ एक्स ऑर जी ऑफ एक्स इज कॉल्ड द प्रिमिटिव्ह ऑफ एफ एक्स. म्हणजेच काय, जर मेन फंक्शनचं ओरिजिनल फंक्शन एफ एक्स आहे त्यालाच प्रिमिटिव्ह असं सुद्धा म्हटलं जातं, जी एक्स. दिस इज शोन विथ द साइन ऑफ इंटिग्रेशन नेमली. त्याच्यानंतर तुम्हाला एक साईन दिसेल बघा, ते जे एस सारखा जो आकार आहे ते म्हणजेच काय, तर इंटिग्रेशनचं साईन आहे. इंटिग्रेशन त्या नोटेशनने दर्शवलं जातं. नेक्स्ट लाईन बघा. इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी एक्स रीड ॲज ॲन इंटिग्रल ऑफ एफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज जी ऑफ एक्स. म्हणजेच एफ एक्स या फंक्शनचं जर आपण इंटिग्रेशन काढलं तर त्यात आन्सर आलं आहे जी ऑफ एक्स. आता इंटिग्रेशन जेव्हा काढतो तेव्हा ॲटोमॅटिकली इनडेफिनेट इंटिग्रेशनमध्ये एक कॉन्स्टंट ॲटोमॅटिकली ॲड होतो. ते म्हणजेच काय बघा, इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी एक्स प्लस सी, वेअर सी इज ॲन आर्बिट्ररी कॉन्स्टंट अँड सी कॅन टेक इन्फायनाइटली मेनी व्हॅल्यूज. म्हणजे सी हा एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट ॲटोमॅटिकली ॲड होतो. नाव नेक्स्ट पेजला बघा. नेक्स्ट पेज आहे एलिमेंटरी इंटिग्रेशन फॉर्म्युला. ह्याच्यामध्ये इंटिग्रेशनचे सगळे फॉर्म्युलेज आपल्याला दिसतात. फर्स्ट फॉर्म्युला बघा. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. तर फर्स्ट फॉर्म्युला आणि सेकंड फॉर्म्युला हे दोन्ही सिमिलर फॉर्म्युले आहे. सेकंड फॉर्म्युलामध्ये फक्त ओनली एक्सच्या ऐवजी तिथे काय दिलं आहे, तर पॉलिनॉमियल ए एक्स प्लस बी अशी दिलेली आहे. ए एक्स प्लस बी रेस टू एन डी एक्स इज इक्वल टू ए एक्स प्लस बी रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन इंटू वन अपॉन ए प्लस सी. म्हणजेच काय, सेकंड फॉर्म्युलामध्ये जर तुम्ही फर्स्ट फॉर्म्युला आणि सेकंड फॉर्म्युला कम्पेअर केला तर दोन्ही सिमिलर फॉर्म्युले आहेत. फक्त फरक एवढाच आहे, फर्स्ट फॉर्म्युलामध्ये फक्त एक्स आहे, सेकंड फॉर्म्युलामध्ये ए एक्स प्लस बी अशी पॉलिनॉमियल आहे. आणि राईट हँड साईडला जर तुम्ही बघितलात तर ए एक्स प्लस बी रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन इंटू वन अपॉन ए. आता इंटू वन अपॉन ए म्हणजेच एक्सचा जो कोइफिशियंट असेल त्याने आपण डिवाइड करणार आहोत प्लस सी. तसंच थर्ड फॉर्म्युला आहे बघा. इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स डी एक्स इज इक्वल टू ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. आणि फोर्थ फॉर्म्युला हा थर्ड फॉर्म्युलासारखाच सिमिलर आहे बघा. तिथे फक्त कॅपिटल ए दिला आहे, ए एक्स प्लस ए रेस टू ए एक्स प्लस बी, त्याचं इंटिग्रेशन आपण काढलेलं आहे. आणि थर्ड आणि फोर्थ फॉर्म्युला हा सिमिलर आहे. अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण ही फॉर्म्युलांची लिस्ट जी दिलेली आहे ती तुम्हाला प्रिपेअर करायची आहे. थर्ड पेजला सुद्धा ही फॉर्म्युलांची लिस्ट आपल्याला दिलेली आहे. अशी टोटल फॉर्म्युलांची लिस्ट आहे. 20 फॉर्म्युलेज आत्ता आपण फर्स्ट लेक्चरमध्ये आत्ता आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर फोर्थ पेजवर बघा. फोर्थ पेजला आपल्याला काही प्रॉपर्टीज दिल्या आहेत. त्यातली पहिली प्रॉपर्टी बघा. इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स प्लस जी एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन जी एक्स डी एक्स. म्हणजेच काय, जर दोन फंक्शन्सची ॲडिशन असतील आणि त्याचं इंटिग्रेशन जर आपल्याला फाईंड करायचं असेल तर आपण ते कसं करणार आहोत, तर सेपरेट इंटिग्रेशन काढणार आणि त्यांची ॲडिशन करणार. सेकंड फॉर्म्युला बघा. इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स मायनस जी एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन जी एक्स डी एक्स. दोन फंक्शनचं जर सबट्रॅक्शन असेल तर आपण दोन फंक्शनचं सेपरेट इंटिग्रेशन काढणार आणि त्यांचं सबट्रॅक्शन करणार. आणि थर्ड फॉर्म्युला बघा. इंटिग्रेशन ऑफ के इंटू एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू के इंटू इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स. म्हणजेच काय, तर एखाद्या कॉन्स्टंटने जर फंक्शनला मल्टिप्लाय केलेलं असेल आणि त्याचं जर इंटिग्रेशन काढायचं असेल तर आपण कसं काढणार आहोत, तर जो कॉन्स्टंट जो आहे तो इंटिग्रेशन साईनच्या बाहेर येणार आहे आणि मग त्याचं आपण जे फंक्शन आहे त्याचं फक्त इंटिग्रेशन काढणार आहोत. म्हणजे जसं आपण डेरिव्हेटिव्हमध्ये करतो, तो जर एखाद्या कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलेलं असेल फंक्शनला तर तो आपण कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्यायचो आणि फक्त फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचो.
त्याच पद्धतीने इथे इंटिग्रेशनसाठी आपण तो रूल वापरणार आहोत. पुढे 5th पेजला बघा, ते एक्सरसाइज 3.1 आहे, तो आपण सॉल्व्ह केला. काही एक्झाम्पल सॉल्व्ह केले आहेत त्यातलं मेन क्वेश्चन 1 मधलं फर्स्ट एक्झाम्पल. आपल्याला एक फंक्शन दिलं आहे आणि त्याचं आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. फंक्शन काय दिलं आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ x³ + x² - x+1 dx. आता हे जे फंक्शन आहे याच्यामध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन दोन्ही यूज केलेलं आहे, त्यामुळे आता आपण प्रत्येक फंक्शनचं सेपरेट इंटिग्रेशन फाइंड करणार. नेक्स्ट स्टेपला बघा काय केलं आहे, इंटिग्रेशन ऑफ x³ dx + इंटिग्रेशन x² dx - इंटिग्रेशन x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 dx. तर ह्याचा आन्सर कसं काढणार आहोत, तर जे पहिलं टर्म आहे सेकंड स्टेपमधली ती काय बघा x³ आहे आणि ह्याच्यासाठीच रिलेटेड फॉर्म्युला कुठला आहे, तर तो फर्स्ट फॉर्म्युला आहे बघा. जे फॉर्म्युलांची लिस्ट दिली आहे त्यातला फर्स्ट फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx. आता इथे काय दिलं आहे, x³ दिलं आहे, म्हणजेच n ची व्हॅल्यू 3 आहे. तो फॉर्म्युला जर तुम्ही वापरला तर याचा आन्सर काय येईल बघा, इंटिग्रेशन ऑफ x³ dx चा आन्सर येणार आहे x⁴/4 प्लस x² इंटिग्रेशन येणार आहे x³/3, x इंटिग्रेशन येणार आहे x²/2 आणि 1 इंटिग्रेशन येणार आहे x. आता 1 इंटिग्रेशन x कसं आलं तर x⁻0, त्यामुळे n ची व्हॅल्यू 0 होणार, त्यामुळे x इंटिग्रेशन 1 इंटिग्रेशन आहे x होणार प्लस c. फर्स्ट एक्झाम्पल आपलं इथे कंप्लीट झाले. त्याच वेमध्ये सेकंड एक्झाम्पल केलं आहे बघा. सेकंड एक्झाम्पलमध्ये फक्त फरक एवढा असते की 2 टर्म्स दिसत आहेत तुम्हाला, एक ब्रॅकेटमध्ये टर्म आहे आणि एक ब्रॅकेटच्या बाहेर टर्म आहे. पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, तर ते ब्रॅकेट जे आहे ते सिम्प्लिफाय करून घेणार आहोत. जेवढं आपल्याला सोपं सॉल्व्ह करता येईल त्या पद्धतीने आपण पहिल्यांदा सिम्प्लिफाय करून घेणार आणि मग इंटिग्रेशन फाइंड करणार. आता ते ब्रॅकेट जे आहे ते पहिल्यांदा आपण सिम्प्लिफाय करूया. आता सिम्प्लिफाय करणार म्हणजेच काय करणार, तर तिथे फॉर्म्युला वापरणार एक्सपान्शनचा a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा. तो फॉर्म्युला वापरला तर नेक्स्ट स्टेपला जे आन्सर मिळाले ब्रॅकेटमध्ये ते आपल्याला मिळेल. थर्ड स्टेपला आपण काय करणार, तर बाहेरच्या x² आतल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करणार आहोत आणि मग पुन्हा फर्स्ट एक्झाम्पलसारखंच इंटिग्रेशन फाइंड करणार आहोत. त्यामुळे फॉर्म्युला पुन्हा इंटिग्रेशनचा तोच येणार आहे, पहिला फॉर्म्युला x⁻n dx. नेक्स्ट पेज बघा. तर ह्या पेजमध्ये 5th एक्झाम्पल आहे बघा, मेन क्वेश्चन 1 मधलं 5th एक्झाम्पल. इंटिग्रेशन ऑफ 3x³ - 2x + 5 अपॉन x√x dx. तर इथे आपण काय करणार आहोत, तर x√x हे जे डिनॉमिनेटरला आहे ते न्यूमरेटरला आणणार आहोत आणि लॉज ऑफ इंडायसेसनुसार काय होणार आहे ते x⁻³ कारण ती टर्म आपण डिनॉमिनेटरची न्यूमरेटरला आणली आहे आणि ब्रॅकेटमध्ये जो न्यूमरेटर आहे तो आपण आहे तसंच लिहिला आहे. नेक्स्ट स्टेपला आपण बाहेरचं x⁻³ आहे त्याने प्रत्येक टर्मला आतमध्ये मल्टिप्लाय करणार, मग आपल्याला आन्सर काय मिळेल बघा. जी थर्ड स्टेप आहे ते आपल्याला आन्सर मिळणार. आता पुढची जी प्रत्येक टर्म आहे त्या प्रत्येक टर्मचं आपण सेपरेट इंटिग्रेशन घेणार आहोत. आता ते इंटिग्रेशन कसं घेतलं बघा, त्याला पहिल्या टर्मला 3 ने मल्टिप्लाय केलं आहे आणि आपण थर्ड प्रॉपर्टी जर वापरली 4th नंबरच्या पेजवरची थर्ड प्रॉपर्टी, तर आपल्याला त्या प्रॉपर्टीने काय मिळेल बघा, = 3 इंटिग्रेशन ऑफ x⁻³ dx मायनस सेकंड टर्म आहे बघा 2x⁻⁻1/2. त्यातली 2 हा जो कॉन्स्टंट आहे तो आपण बाहेर घेतला आणि इंटिग्रेशन फक्त कोणाचं काढणार, x⁻⁻1/2 प्लस थर्ड स्टेपला 5x⁻³ त्याच्यामध्ये 5 आपण कॉन्स्टंट बाहेर काढणार आहोत, इंटिग्रेशन घेणार आहोत x⁻³ नेक्स्ट स्टेपला काय येणार आहे बघा, 3 आहे तसंच येणार आहे आणि x⁻³ तिथे आपण फॉर्म्युला वापरणार आहोत. फर्स्ट फॉर्म्युला x⁻n चा, तो जर तुम्ही फॉर्म्युला वापरला तर तिथे n ची व्हॅल्यू येणार आहे 3/2 आणि फॉर्म्युला वापरून आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये जे आन्सर दिले ते आपल्याला मिळेल आणि पुढे जर तुम्ही जरा सिम्प्लिफाय केलात की तुम्हाला लास्ट टर्म मिळेल. लास्ट स्टेप जे आहे ते आपलं फायनल आन्सर आहे. पुढे 7 नंबरच्या पेजवरती बघा, मेन क्वेश्चन नंबर 2 त्याच एक्सरसाइजमधला त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल. त्याचं इंटिग्रेशन आपल्याला फंक्शन दिलं आहे tan²x, हे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलं आहे आणि त्याचं आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. आता जर तुम्ही फॉर्म्युलांची लिस्ट बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही डायरेक्टली tan² फॉर्म्युला आपल्याला दिलेला नाही आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला tan²x जे आहे ते आपल्याला पहिल्यांदा सिम्प्लिफाय करावं लागेल आणि मग त्याचं इंटिग्रेशन फाइंड करणार. तर tan² आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे म्हणजेच काय येईल बघा स्टेप. तुम्ही 10वीमध्ये जे तुम्हाला 3 फंडामेंटल आयडेंटिटी ज्या होत्या त्या 3 फंडामेंटल आयडेंटिटीमधली जी आयडेंटिटी आहे ती म्हणजेच काय आहे बघा, tan²x =
सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. मग ती आयडेंटिटी आपण इथे वापरली. आता आपल्याला जी पहिली स्टेप आहे ती काय मिळाली बघा, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 dx. नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार आहोत, तर ते आपण स्प्लिट करणार आहोत किंवा आपण सेपरेट इंटिग्रेशन घेणार. त्यामुळे सेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 dx. सेक स्क्वेअरसाठी आपला फॉर्म्युला आहे आपल्याला दिलेला आहे लिस्टमध्ये. त्यामुळे सेक स्क्वेअर dxचं इंटिग्रेशन येतं tan x आणि 1चं इंटिग्रेशन येणार x. त्याच्यामुळे आन्सर आपल्याला मिळणार आहे इंटिग्रेशन ऑफ tan स्क्वेअर dxचं tan x मायनस x प्लस c. सेकंड एक्झाम्पल बघा, इंटिग्रेशन ऑफ साइन 2x अपॉन कॉस x dx इज इक्वल टू साइन 2xचा फॉर्म्युला आपण वापरणार आहोत जो आपल्याला 11th झालेला आहे. 11th स्टँडर्डमध्ये साइन 2xचा आन्सर येणार 2 sin x इंटू कॉस x अपॉन कॉस x. त्याच्यामुळे आता कॉस x हा आहे जो कॅन्सल होणार आहे. त्यामुळे नेक्स्ट स्टेपला आपल्याला आन्सर मिळणार 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ साइन x dx. इंटिग्रेशन ऑफ साइन x त्या फॉर्म्युलांच्या लिस्टमध्ये बघितला तर त्याचा आन्सर आहे मायनस कॉस x. त्याच्यामुळे आपल्याला आन्सर मिळणार आहे इज इक्वल टू -2 cos x प्लस c. पुढे फोर्थ एक्झाम्पल बघा, सिमिलर एक्झाम्पल आहे सेकंड सारखंच, cos 2x अपॉन साइन स्क्वेअर x. इथे आपण काय केलं आहे, cos 2xचा फॉर्म्युला वापरला. तो म्हणजेच काय येणार, इंटिग्रेशन न्यूमरेटरला येणार 1 - 2 sin स्क्वेअर x. साइन स्क्वेअर x डिनॉमिनेटरला आहे तसंच ठेवणार. त्याच्यानंतर ते दोन्ही स्प्लिट करणार. नंतर 1 अपॉन साइन स्क्वेअर x म्हणजेच काय येणार आहे, तर कोसेक स्क्वेअर x मायनस साइन स्क्वेअर एक्स कॅन्सल होणार सेकंड टर्ममधनं. त्याच्यामुळे आन्सर मिळणार आहे आपल्याला -2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 dx. त्याच्यामुळे आपल्याला आन्सर मिळणार आहे बघा, फायनल आन्सर कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन फॉर्म्युलांच्या लिस्टमध्ये आहे बघा, मायनस कॉट एक्स मायनस 2 इंटू 1चं इंटिग्रेशन एक्स प्लस सी. नेक्स्ट पेज. सिक्स्थ एक्झाम्पल आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स dx. आता इथे आपण वापरणार आहोत रॅशनलायझेशन प्रोसेस. म्हणजेच काय, तर डिनॉमिनेटरला जी टर्म आहे बघा 1 प्लस साइन एक्स, त्याची अपोजिट साइन आपण वापरून दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना सुद्धा आपण मल्टिप्लाय करणार. म्हणजेच काय केलं बघा, नेक्स्ट स्टेपला साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स आहे, आपण 1 मायनस साइन एक्सने आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार. ते मल्टिप्लाय केल्यानंतर नेक्स्ट स्टेप मिळेल बघा, आणि त्याच्यानंतर जे डिनॉमिनेटर आहे बघा 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजेच काय आहे, तर कॉस स्क्वेअर एक्स. आणि त्या पद्धतीने पुढे आपण सिम्प्लिफाय केलं आहे, स्प्लिट केलं आहे आणि मग प्रत्येकाचं सेपरेट इंटिग्रेशन घेतलं. पुढे मेन क्वेश्चन नंबर 3, त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, इंटिग्रेशन एक्स अपॉन एक्स प्लस 2 dx. तर इथे आपण काय केलं आहे, तर जो डिनॉमिनेटर आहे तो आपण न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट केला आहे. म्हणजेच कसा केला आहे बघा, इज इक्वल टू एक्स प्लस 2 हा जो डिनॉमिनेटर आहे तो आधी आपण पहिल्यांदा न्यूमरेटरला लिहून घेतला आणि मग तो ॲडजस्ट करताना असा ॲडजस्ट करा की जेणेकरून आपल्याला प्रिव्हियस स्टेप मिळेल. त्याच्यामुळे आपण काय केलं आहे बघा, एक्स प्लस 2 मायनस 2 केलं आहे. ते जर तुम्ही केलं तर आपल्याला फक्त एक्स मिळणार आहे की जी आपली प्रिव्हियस स्टेप आहे. त्यामुळे नेक्स्ट स्टेपला आपण असं करणार आहोत की डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये आपण ॲडजस्ट केलेला आहे आणि मग काय केलं आहे, तर स्प्लिटिंग केलं आहे, एक्स प्लस 2 अपॉन एक्स प्लस 2 मायनस 2 अपॉन एक्स प्लस 2. मग फर्स्ट टर्मला बघा एक्स प्लस 2 कॅन्सल होईल, -2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स प्लस 2. 1चं इंटिग्रेशन येणार आहे एक्स मायनस 2 आहे तसंच येणार आहे इंटिग्रेशनच्या बाहेर, आणि 1 अपॉन एक्स प्लस 2चा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला नंबर लास्ट फॉर्म्युला आहे बघा, 20 नंबरचा फॉर्म्युला. तो फॉर्म्युला आपण वापरणार आहोत, लॉग ऑफ एक्स प्लस 2 आणि एक्सचा कोएफिशियंट 1 आहे त्याने आपण डिवाइड करणार. त्यामुळे आपल्याला आन्सर तेच मिळणार आहे. त्यामुळे फायनल आन्सर आपल्याला मिळणार आहे एक्स मायनस 2 लॉग मॉड एक्स प्लस 2 प्लस सी. पुढे सेकंड एक्झाम्पल बघा, इंटिग्रेशन ऑफ 4x प्लस 3 अपॉन 2x प्लस 1. इथे सुद्धा आपण टेस्ट करणार, डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट केला. म्हणजेच काय लिहून घेतलं आहे बघा, 2x प्लस 1 लिहून घेतलं, त्याला 2ने मल्टिप्लाय केलं आणि पुढे प्लस 1 केलं. ते जर तुम्ही ॲडिशन केलात तर पुन्हा तुम्हाला प्रिव्हियस स्टेप मिळणार आहे. आणि मग पुन्हा आपण स्प्लिटिंग केलं आहे पहिल्या एक्झाम्पलसारखंच आणि मग पुन्हा लॉगचाच फॉर्म्युला वापरून आपण ते पुढे सिम्प्लिफाय केलं आहे. लास्ट पेज बघा, पेज नंबर 10, त्यातलं मेन क्वेश्चन नंबर 4. त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला f'(x)ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि ओरिजिनल फंक्शन f(x) जे आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. f'(x)ची व्हॅल्यू दिली आहे म्हणजेच काय दिलं आहे, तर डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आपण काय करणार, तर डेरिव्हेटिव्हचं आन्सर
आपल्याला ओरिजिनल फंक्शन जर हवं असेल तर आपण काय करतो तर त्याचा इंटिग्रेशन फाईंड करतो. तर म्हणजे जे फंक्शन दिलेलं आहे एफ डॅश एक्स ते आहे तसंच लिहून घेतलं आहे बघा. एफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ डॅश एक्सची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली एक्स मायनस 3/x³ dx. त्याच्यानंतर इंटिग्रेशन सेपरेट केलं. इंटिग्रेशन ऑफ एक्स dx मायनस 3 आहे तसाच. x³ जो डिनॉमिनेटरला आहे तो आपण न्यूमरेटरला आणला, त्यामुळे तो झाला आहे इंटिग्रेशन ऑफ x⁻³ dx. पुन्हा x⁻n चा फॉर्म्युला वापरणार की आपला आन्सर मिळणार आहे बघा x² मायनस 3x-2/-2 प्लस c. मग डिनॉमिनेटरचा -2 आणि ते 3x⁻²चं मायनस साईन, त्याच्यामुळे ते प्लस साईन होणार आहे. आपल्याला आन्सर मिळणार आहे fx इज इक्वल टू x² प्लस 3/2x² प्लस c. अजून आपल्याला काय दिलं आहे बघा f(1) आपल्याला व्हॅल्यू दिली आहे. ती व्हॅल्यू आपण यूज करून c ची जी व्हॅल्यू आहे ती आपण फाईंड करणार आहोत. f(1) इज इक्वल टू 11/2. आता f(1) म्हणजेच काय असतं तर फंक्शनल व्हॅल्यू म्हणजेच एक्सची जी टर्म आहे fx मधली त्या एक्सच्या ऐवजी आपण तिथे 1 सबस्टिट्यूट करणार आहोत. त्यामुळे आपल्याला मिळेल बघा x²/2 म्हणजेच काय येणार आहे 1/2 प्लस 3/2x² म्हणजेच एक्सची व्हॅल्यू 1 जर सबस्टिट्यूट केला तर आपल्याला मिळणार आहे 3/2 प्लस c आहे तसाच इज इक्वल टू 11/2. देअरफॉर c इज इक्वल टू, आता ते पुढे सगळं सिम्प्लिफाय केलात ॲडिशन क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला फायनल आन्सर मिळणार आहे c इज इक्वल टू 7/2. ती जी आन्सर c ची व्हॅल्यू आहे ती पुन्हा तुम्ही f(1)च्या जी वरची स्टेप आहे त्या स्टेपमध्ये सबस्टिट्यूट करा की तुम्हाला फायनल आन्सर मिळेल f(x) इज इक्वल टू x²/2 प्लस 3/2x² प्लस c ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर 7/2. अशा पद्धतीने हा एक्सरसाइज तुम्ही सिम्प्लिफाय सॉल्व करू शकता. थँक्यू.